गुड मॉर्निंग. सो आज ट्रिपचा पहिला दिवस. आज 6 एप्रिल 2024. ओके, आज संध्याकाळी मी मालवणसाठी निघणार आहे. सो आज तर रात्री झोप लागलीच नाही मला, कारण मी खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी. खूप जास्त एक्सायटेड. आणि तरीसुद्धा मी प्रयत्न केले झोपण्याचा, पण नाहीच लागले. ओके, सो फायनली आता आपल्याला सकाळ झालेली आहे. आपण आता जॉबसाठी निघायचं आहे मला. ओके, सो फ्रेश वगैरे होऊन मी आता जॉबसाठी निघणार आहे. आणि आपली जी काही मंडळी आहे, आय मीन मित्रमंडळी जे आपले जॉबवरती आहेत, ओके, आपल्यासोबत ट्रिपला येणार आहेत, त्यांचे काही रिॲक्शन्स वगैरे आपल्याला कॅप्चर करायचे आहेत. सो मग मी तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला कॅप्चर करून दाखवणारच काय त्यांचे रिॲक्शन्स वगैरे. सो तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रिॲक्शन्स कसे वाटले त्यांचे, त्याची एक्साइटमेंट लेवल किती होती, तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. ओके, सो आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे ट्रिपला. तर मी आता जॉबसाठी निघतोय फ्रेश वगैरे होऊन. आपण भेटूया लवकरच. ओके, बाय बाय, सी यू. ओके, सो फायनली आता आम्ही इकडे पोहोचलो आहे मित्राकडे. ठीक आहे, तर मित्र आपले वाट बघतच आहे ऑलरेडी. आपली ही गाडी आहे, या गाडीने आपण जाणार आहोत मालवणसाठी. ठीक आहे, तर मी तुम्हाला आपल्या मित्रांना दाखवतोय, आपली जी मंडळी आहे त्यांचे रिॲक्शन्स वगैरे दाखवतोय. ठीक आहे, ओके. हा रोहित आहे. रोहित, काय वाटतोय, कसा वाटतोय तुला? एक्सायटेड आहेस? खूप एक्सायटेड आहे. खूप जास्त एक्सायटेड आहेस. पूजन, तुझं काय, एक्सायटेड आहेस? हा जास्त बोलत नाहीये का? त्याच्या तोंडातला शब्द कदाचित बाहेर निघत नाहीये. मामा, तुमचं काय? एकदम ओके आहे. मजा करणार? मजा करणार, बेकार मजा करणार. एकदम ओके. सचिन, तुझं काय? कडक, फुल कडक. आपला हा सामान वगैरे सध्या भरलेला आहे आपण. ठीक आहे, अजून बरंचसं सामान आतमध्ये पण टाकलेलं आहे. हे शेगडी वगैरे आहे, हे बॅगेज वगैरे किंवा सिलेंडर वगैरे आतमध्ये. मामा, आतमध्ये सामान वगैरे काही भरलेलं आहे. अजून आपल्याला सध्या आता आपल्या कॅरियरवरती आहे ना, गाडीच्या कॅरियरवरती आपल्याला सामान भरायचं आहे, बॅगा वगैरे बांधून ठेवायचे आहेत. आणि जो गरजेचा आहे, जसं की पाणी बॉटल किंवा थंडा वगैरे रात्री, तर तो थंडा वगैरे आपण समजा गाडीमध्येच भरणार आहोत. ओके, सो आता थोड्या वेळा आम्ही तयारीला लागू. ठीक आहे, आणि तयारी वगैरे झाल्यानंतर आम्ही निघू. आणि निघतानाचे मी व्हिडिओ तुम्हाला पुन्हा अपलोड करून दाखवणारच आहे. ओके, या, बाय बाय. ओके, मग आता बॅग ओपन करून सध्या मी उद्या सकाळी गणपतीपुळेला जाणार आहे ना, त्यावेळी कपडे जे चेंज करायचे रांगोळीचे, ते कपडे मी सध्या बाजूला काढतोय, कारण सकाळी जमणार नाही. कारण हे बॅग वगैरे आहे ते आम्ही वर कॅरियरवरती बांधणार आहोत. ओके, खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप जास्त मजा आहे. आणि रात्रीचा प्रवास बोलल्यानंतर खरंच खूप चांगला असेल मला तरी असं वाटतंय. कारण आता सध्या तरी गरमी एवढी आहे ना, ह्या गरमीच्या वेळेला रात्रीच्या प्रवासामुळे ना थोडासा थंडावा असेल, त्यामुळे जरा बरं वाटेल. ओके, सध्या सामान वगैरे वर बांधतायत. अजून मागे तुम्ही बघू शकता, मागे सामान वगैरे भरण्याची सध्या चालूच आहे प्रक्रिया. मामा फुल हार्डवर्क दिसतोय तुमचा. पूजन बाबा गोंडी बांधतोय भाई. बिझी मॅन. पूजन, काय काय आहे गोणीत? आपला किराणा स्टोर, आपला राशन वगैरे, जेवणाचं सगळं सामान आहे. ओके, तर आपलं जेवण, हो काय आईच्या गावात आहे, खतरनाक. सचिनने खूप जास्त मेहनत केली इथे, मला तरी असं वाटतंय. कारण हा जो मोठावाला पोता आहे तो सचिन घेऊन आला विनयच्या घरापासून. आणि रोहित तर खतरनाक माणूस आहे. आणि ही जी आयडिया आहे ब्लॉगची, तर तो जे आयडिया होता तो रोहितचा होता. रोहित नेहमी शॉर्ट व्हिडिओ टाकतो असतो, त्याला तेच सांगितलं की व्हिडिओ आपण ब्लॉग टाकून मी आपण नाहीतरी फिरायला चाललेलो आहे पूर्ण एक हा, तर मस्त होईल, एन्जॉयमेंट आपली. अच्छा, एन्जॉयमेंट म्हणून का? अच्छा, नाही पण रोहित मला एक सांग, आता आपण रात्रीचा प्रवास करणार आहोत. ठीक आहे,
तर रात्रीच्या प्रवासाला म्हणजे काय कारण काय निवडलं आपण की रात्री प्रवास का करायचा आपण? आपण म्हणजे कसं आहे, आज सॅटरडे आहे, उद्या संडे बरोबर. हा. सॅटर्डेला तर आपण काय घरामध्ये झोपूनच जाणार. हा. त्यामध्ये आपण झोपून जाणे म्हणजे राहण्यापेक्षा उद्याला आपण पोहोचू ना. म्हणजे तुला असं बोलायचं की आता दुपारी तर ऊन भरपूर असतोय, गरम वगैरे होईल, मग रात्रीच्या वेळेला जर प्रवास आपण केला तर मग जरा थंडावा असेल वगैरे ना. हा, आपल्याला ट्रॅफिक कमी भेटेल ना. एक दिवस वाचते ना भाई, एक दिवस वाचते ना आपला. एक दिवस वाचतोय का? आणि उद्या आपण सकाळी पोहोचू ना गणपतीपुळ्याला. हा. तोच जर आपण उद्या निघालो असतो तर आपल्याला संध्याकाळ झाली असते. अच्छा, त्यामुळे आपण मग आपला प्लॅन काय म्हणजे गणपतीपुळ्याला म्हणजे कसं काय, इथून कुठे जायचं पहिले आपल्याला सांग. सगळ्यात पहिले आता आपण इथून निघालो की गणपतीपुळ्याला जायचं. हा. आणि गणपतीपुळ्यावरून उद्या मग आपण दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आपण डायरेक्ट मग देवबाग मालवण. देवबाग वरून वगैरे काय प्लॅन? देवबागला आपण 3 ते 4 दिवस राहणं आपला प्लॅन आहे. जाऊन तिथं काय असेल तेवढं आपल्याला एक्सप्लोर करूया आपण तिकडे. म्हणजे समुद्रकिनारे आणि जे म्हणजे मालवणमध्ये जे ठिकाणं आहेत ते सर्व आपण म्हणजे बघून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण आपला पुढचा प्लॅन गोव्याचा आहे. अच्छा, ओके ओके. सो मग मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, ठीक आहे. आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. आपला पूर्ण 7 दिवसाचा ब्लॉग आहे. प्रत्येक दिवसाचा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होत राहणार, ठीक आहे. तर आपण बोलूया नंतर, आपण भेटूया डायरेक्टली कारमध्ये. बाय. ओके, सो फायनली आता आम्ही गाडीमध्ये बसलोय, ठीक आहे. तयारी वगैरे आमची सगळी झालेली आहे. आता सगळी मंडळी पण बसली आहे. मामा, गणपती बाप्पा. ओके, ओके, ठीक आहे. सो ओके, चला निघायचा. चला, गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही निघालोय, हे बघा. तो नारळ कुठं फोडायचं सांगा. पूजन आहे, पूजन कुठं, पूजन पोहोचलं त्यांच्या इथेच फोडायचं आहे. हा, तर आता आम्ही सुरुवातीला प्रवास करत लाईट पाहिजे का बंद करा, बंद पाहिजे. सध्या सुरुवातीला प्रवास करत आम्ही गणपतीपुळ्यासाठी जाणार आहोत आणि मग गणपतीपुळ्याला फ्रेश वगैरे होऊन नंतर मग आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. जसं की आपला मालवणला जायचं आहे. मालवणला आम्ही तारकर्ली बीच, आपण तारकर्ली बीचला जाणार आहोत ना. देवबाग बीच. देवबाग, ओके. हा, तारकर्लीच्या पुढे देवबाग बीच आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत. देन मग तिथे 4 दिवसाचा आमचा स्टे असणार आहे. तिथे 4 दिवस आम्ही राहणार आहोत. तिकडचे जे काही मेन स्पॉट वगैरे आहेत ते आम्ही तिथे फिरणार आहोत वगैरे. आणि मग तिथून 4 दिवसाचा स्टे झाल्यानंतर मग गोव्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. गोव्यामध्ये अजून काही प्लॅन झालेला नाही, कुठे राहायचं कुठे नाही ते वगैरे. ते मग जसं दिवसांदिवस जसं काय होईल त्याप्रमाणे आम्ही प्लॅन बनवणारच आहोत, ठीक आहे. सो आता आम्ही निघालोय. आता तुम्हाला मधल्या प्रवासामध्ये आम्ही दाखवणारच आहेत आणि बघूया आता. लेट्स सी. बाय. हे आपले मामा आहेत. मामा, रात्रभर जागा राहायचंय आपल्याला. हा, तसा मामाचा अनुभव जास्त मोठा आहे. आपला विनय समीर भाई पाठी सचिन बसलाय. सचिन, काय ऍडजस्ट करतोस भावा? सगळं स्टॉक पाठी. अच्छा, तो आपला स्टॉक मॅनेजर आहे. स्टॉक मॅनेजर आहे तो आपला, सगळा स्टॉक मॅनेज करतोय. आपला रोहित भाई आहे सोबत. स्नॅक्स घ्यायचे ना आपल्याला. कुठून घ्यायचं? पुढे घ्या जरा. समीर भाई, काय बोलतोय, कसं काय आता तुला ट्रिप बद्दल वाटतंय? मला असं वाटतं की कधी आपण गणपतीपुळेला पोहोचतो आणि तिथून मस्त पहिले बाप्पाचं दर्शन घ्यायचं. बाप्पाचं दर्शन घ्यायचं. त्याच्या अगोदर आपलं जेवण होणार. इथून बनवून घेतलेल्या भाकरी आणि काहीतरी भाजीचं वगैरे आहे, ठीक आहे. भाजी घेतलेली आहे. बाकी काय तिथं गेल्यावर नंतर ते ठरवू. ओके. पण सध्या हा, थांबा. मी म्हणजे एक्साइटेड आहे की कधी गणपतीपुळेला पोहोचतोय. काय बोलतोय? खूप एक्साइटेड होतो. आयच्या. हा जो प्लॅन आहे आम्ही 4 महिने अगोदर पासून केलेला आहे. हा. आणि तो फायनली 8 दिवस आलेला आहे आणि आम्ही निघालेलो. ओके. एन्जॉय. तर हा प्लॅन जो आहे तो 4 महिना आधीचा प्लॅन आहे आमचा. तरी आमच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. आमचा 7, आम्ही टोटल 7 जण होतो. 7 मध्ये मी एक आहे, सचिन, समीर, रोहित, पूजन आणि स्वप्नील आणि आपले मामा, ठीक आहे. तर स्वप्नील जो आहे तो स्वप्नील ऐन वेळेवर त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला, फॅमिली प्रॉब्लेम, त्यामुळे तो नाही येऊ शकला. सो मग आता सध्या आम्हीच निघालोय. त्याचा थोडा फॅमिली जरा जास्तच प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. इट्स ओके, काय समजू शकतो आपण. तर आता आपण निघालोय 6 जण. आपला जो सगळं पॅकिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहेच ऑलरेडी आणि प्रवास पण चांगला. देव बाप्पाला सांगूया आपण प्रवास आपला चांगला जाऊ दे. ओके. आता सध्या थांबलो आपण स्नॅक्स वगैरे घ्यायला. ते बघा आपले जे पार्टनर्स वगैरे तिकडे स्नॅक्स घेत आहेत. कारण प्रवास जो आहे तो ऍक्च्युली रात्रीचा प्रवास आहे. तर कसं असतो, थोडंफार आम्ही जेवणाचं पण घेतलंय, पण मधल्यामध्ये थोडंफार
आपण गाडी थांबवू शकत नाही प्रत्येक गोष्टीला हायवेला वगैरे, ठीक आहे. तर तिकडे मग आपण गाडीतल्या गाडीमध्ये आपण थोडे स्नॅक्स, चिप्स वगैरे जे काय आपण खायचं खाऊ शकतो, त्यासाठी आपण स्नॅक्स घ्यायला थांबलो सध्या. तर आता डायरेक्टली आम्ही प्रवास सुरू करणार आहोत पुढे जाऊन, ठीक आहे. तर आपण आता पुढचा व्हिडिओ बघू, तुम्हाला मी मध्ये मध्ये व्हिडिओ दाखवणारच आहे. ओके. पूजन काय रोहित काय. तर आता आम्ही पेट्रोल पंपवरती आहोत, पेट्रोल टाकायला थांबलोय. टाकी फुल करून टाकले, थांबायचं ना आता. एक रात में हम होंगे मालवण में, गणपतीपुळे में. उद्या भेटू, हसत हसत भेटू. आता जरा नरत आहोत. आता जरा अंगात एनर्जी आहे भाई, एनर्जी आली आली नाही भाई. तो बघ आमचा माणूस आला. सम्या फुल छावा माणूस. किती बाराची हवा त्यांच्यावर टाकते. तर आता आम्ही निघतो. आता पेट्रोल डिझेल वगैरे भरलेलं आहे. ओके. आणि गाडीमध्ये हवा वगैरे, टायरमध्ये हवा वगैरे प्रॉपर भरलेली आहे आता. आणि कारण कसं आहे, पुढे प्रवासामध्ये ना त्रास नको ह्या गोष्टीमुळे मग पूर्ण टाकी वगैरे फुल केली आहे पेट्रोल डिझेलची. आणि हवा पण व्यवस्थित भरून ठेवली आहे. आता आपले जे मामा आहेत, मामा जरा बाहेर गेलेत. ओके. ते आल्यानंतर मग आता निघणार, सगळे बसले पण गाडीमध्ये आपली पोरं. ओके. तर मग आता आपण डायरेक्ट गणपतीपुळ्याला जातोय. मी तुम्हाला सकाळीचा डायरेक्ट सीन दाखवतो गणपतीपुळ्याचा. ओके. बाय. नाचो. खंदेरी उंदेरी खंदेरी उंदेरी या दोघी जणी जावा, खंदेरी उंदेरी या दोघी जणी जावा. गाणं बघ भारी लावले तर. रात्रीच्या प्रवासाला अशी गाणं भारी असतात. मामा पण झोपणार नाही, आम्ही पण झोपणार नाही. नक्की एक नंबर, 100% एक नंबर. कॅमेऱ्याकडे बोलू म्हणून. येस. तुझा काय मत आहे भाई? 100% भारी आहे. 100% यो झोपला बघ. टेंग टेंग टेंग. माझे दारावर मोरियो आयलाय, माझे दारावर मोरियो आयलाय. काहीच मराठी गाणं ऐकत जा, चांगली आहेस. आपली भाषा पुढे नाही माहिती मला, पुढे काय बोलायचं माहितीच नाही. आपल्या मराठी गाण्यांना पुढे नाही. छड दिया फाड दिया छोड दिया ते नको. ही आपली गाणी, संस्कृती, आपली मराठी आपली संस्कृती संस्कृती जपा. जपा. हा, आपले आगरी बोलांचं बघा. आपला भाऊ बरोबर बोलतोय. आपली मराठी गाणं ऐका, आपली आगरी बोली जपा, आपली आगरी संस्कृती जपा. नाही तर मग छोड दिया, मार दिया, फोड दिया. ही काय गाणी आहेत का? त्याला काय अर्थ राहिलंय का आता? अरे आता जी छोटी छोटी मुलं पण ती छोड द्या, काढ द्या, फाड द्या करतात. आणि इंग्लिश गाणं कशी बोलतात? ती काय डोक्याच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे गाणी. ही बघ, याच्यात प्रत्येक गाण्याचा अर्थ समजते मराठी गाण्यात. खूप छान अर्थ आहे या गाण्याचा. ऍक्च्युली ना, जर म्हणजे लक्ष देऊन ऐकलं ना तर खरंच गाण्याचा अर्थ खूप आणि समजून येण्यासारखं आहे. आणि जे आपले म्हणजे जे आपले आधीचे पूर्वज आहेत, जसे की बोलू म्हणजे आपले वाढ वडील किंवा आजोबा पंजोबा वगैरे यांनी जे गाणं लिहिलेत ना, काहीतरी विचार करूनच गाणं लिहिले. तर याचा जो अर्थ, यांचा जो मिनिंग वगैरे आहे तो खूप छान असतो. काय करतोय? समजा पटकन ते मामा लोक असं सचिन
बसलायस? सचिन दादाला कंटाळा आलाय. सगळ्यांना कुठलं MIDC महाड महाड एरियामध्ये आलो ना आपण. ओके, तर आता रात्रीचे जवळपास 1 वाजलेत आणि आम्ही हायवेला थांबलो आहे जेवायला. जेवण वगैरे आता झालं आहे आमचं. ओके, आणि मागे बघताय तुम्ही पुन्हा एकदा सामान भरतो आहे गाडीमध्ये. थंडा वगैरे बाजूला काढले जरा प्यायला वगैरे, थोडा एनर्जी ड्रिंक. ओके, तर मग आता पुन्हा एकदा आपण आपल्या रस्त्याला जातोय. हे काय चाललंय? साऊंड पडला. कनेक्ट करून बघ भाई, होतो ना कनेक्ट. जेवण वगैरे झाले आमचं. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही गणपतीपुळामध्ये पोहोचलेलो आहे. जवळपास 7 ते 7.5 तासाचा प्रवास करून, म्हणजे जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून उरणवरून आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो आहे फायनली. ओके, आणि आता सकाळीचे समथिंग 4 वाजायला आलेत आता. ओके, तर आता 4 वाजता आता आपली जी मित्रमंडळी वगैरे आहेत तिकडे रूम वगैरे बघायला गेलेत आपल्याला, थोडा फ्रेश वगैरे होण्यासाठी वगैरे. कारण आंघोळ वगैरे करून आपल्याला बाप्पाचं दर्शन करायचं, त्यासाठी आता रूम बघायला गेलेत. गाडी वगैरे आपली पार्किंगला पार्क वगैरे झालेले व्यवस्थित. ठीक आहे, तर आता थोड्या वेळातच आम्ही रूम वगैरे जशी काय भेटली आम्हाला, रूम भेटल्यानंतर फ्रेश वगैरे होऊ व्यवस्थित, आणि देन त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ. दर्शन घेतल्यानंतर थोडी एन्जॉय करू बीचवरती वगैरे, आणि देन मग बीचवरती एन्जॉय केल्यानंतर मग थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करू, आणि मग पुढचा प्रवास करणार आहोत मालवणसाठी. ठीक आहे, तर आत्ता 4 वाजलेले आहेत. मी तुम्हाला आता थोडी रात्र आहे, थोडा सकाळची पहाटेची रात्र आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त व्ह्यू नाही दाखवू शकत. तरी पण तुम्ही सुद्धा माझ्या मागे बघू शकता, एक छान व्ह्यू आहे मस्त, आणि इथपर्यंत समुद्राचा आवाज येतोय मला, मस्त वाटतंय. तर थोडासा उजेड आल्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवणारच आहे. ओ माय गॉड, एक नंबर. ते फक्त चेंजेससाठी आहे. मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन. हा भाई झोपलास? इतकी झोप आली? तो आंबाई देतो बघ, येऊ बघ याची नाटकं बघ. फायनली रूम भेटली आपल्याला. मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आता आंघोळी करून थोडा आराम करणार आहे. आता आराम वगैरे करून नंतर मग झोपायचं होतं ना भाई, तू झोपायचं होतं मग. मामांना मानला पाहिजे बघ. आम्हाला दिवसाचे काम करून सुद्धा कंटिन्यू नाईट मध्ये चालवली गाडी. मामा आता चाबी काढा, सारखी लागेल. किती झाली बघा. तुला उशी नको काय? उशी रास होते राजा. ओके, तो डोकरा वगैरे सर वाटवली तुझे डोकरा वाट वगैरे सर ती रूम होती मस्त, पण तो एक बरोबर गाडे
तर आता झोपायचं आहे आपल्याला. आता डायरेक्ट सकाळी 6 वाजता. गुड मॉर्निंग. तर पहाटेचे सकाळी 6 वाजलेत आता. आणि जसं मी ठरवलं होतं की सकाळी पहिली अंघोळ मी करणार, त्याचप्रमाणे सकाळी पहिली अंघोळ मी केली. आता बाकीचे जे आपले मित्र आहेत ते सगळे अंघोळीला गेलेत. ठीक आहे. तर मी तयारी वगैरे करून आता हा व्हिडिओ बनवतोय. तर 6 वाजलेत आणि आता बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं आपल्याला. तसं आपण 4 वाजताच झोपलो. 4 वाजता आपण सकाळी पहाटे इथे पोहोचलो. थोडा आराम मिळावा म्हणून आपण रूम बुक केली होती. आणि आता 6 वाजलेत आणि आता आपल्याला बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे. सो मग जो 4 वाजता आपण झोपलो तर जास्त झोप मिळाली नाही आहे, पण तरीसुद्धा मला ह्याचं कारण असं वाटतं की कारण बाप्पाच्या दर्शनासाठी एक्साइट जास्त आहे मी. कारण सकाळ पहाटे बाप्पाचं दर्शन भेटणार आहे, त्यामुळे मी जास्त एक्साइट आहे. त्यामुळे कदाचित मला झोप मिळाली नसेल. ओके. सो मग खूप जास्त एक्साइटेड आहे. बोल ना. मग आंघोळीला गेलं असेल. ओके. तर आता बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं आहे. मी तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवणारच आहे. ठीक आहे. आणि हा जो बॅक साईडला आहे हा आपला रूमचा पॅलेस आहे. हा रूमचा पॅलेस आहे आपला. आणि पाठी पब्लिकसुद्धा आता बाप्पाच्या दर्शनासाठी जातीच आहे. तर आता ह्यांची आंघोळ वगैरे झाली, हे लोक फ्रेश वगैरे झाले, त्यांची तयारी वगैरे झाली की त्यानंतर मग बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही निघणार. ओके. बाय. सम्या, हाय गाई. कसं वाटतं तुला? एक नंबर. फ्रेश माइंड. फ्रेश माइंड. मिंटो फ्रेश. सचिन, हॅलो. तुझं काय? प्लेस कसा आवडला बाप्पा? दर्शनाला जातोय ना आता तू? पूजन आज दर्शन घेऊया, आधी बाप्पाच्या नंतर काय ते बोलूया आपण. नक्की व्हा. मामा तुमचं काय? ओके. ओके. रोहित मस्त. मस्त. गुड बॉय. सो सगळे खुश आहेत कारण बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहे आम्ही आता. आणि तयारी सगळ्यांची झाली आता मस्त. आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन थोडा बीचवरती वगैरे आम्ही थोडा वॉकिंग वगैरे थोडे एन्जॉय करणार आहोत. अँड देन मग पुढचा प्रवास असेल आमचा. ओके. या. असंच बायकर उद्या येतं ठेवा आणि ओके. तर आता आपण मंदिरामध्ये एंटर झालो आहे आणि बाप्पाच्या दर्शनाला जातोच आहोत. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपली सगळी मित्रमंडळी मागे आहेतच. भावांनो, काय करा? गणपती बाप्पा. आणि आता आपण दर्शनाला जातोच आहे. मागे मंदिरसुद्धा आहे बघा. छान बाप्पाचं दर्शन होणार आहे. जरा मन प्रसन्न होतोय. सो मग आता मंदिरामध्ये आहे ना कॅमेरा अलाउड नाही आहे. तर मी सध्या व्हिडिओ इथे कट करतो आहे आणि नंतर मग तुम्हाला बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे. ओके. हां, खूप बरं वाटतं आहे कारण बाप्पाचं दर्शन झालं आहे मला आता. आणि आता मन प्रसन्न होतो आहे कारण पहाटे बाप्पाचं दर्शन म्हणजे खूप छान, खूप मस्त वाटतं मला आता. थोडा वेळ गाभाऱ्यामध्ये बसलो आम्ही, थोडा नामस्मरण वगैरे केलं आहे आणि आता बीचवरती आलो आहे. बाप्पाचं मंदिर तुम्ही पाहू शकता मागे माझ्या. आणि हा जो बाकीचा आजूबाजूचा परिसर वगैरे आहे खूप प्रसन्न वाटतो इथे मला.
विनायक हाय हाय. सो फायनली आता आपण बीचवरती आलो आहे गणपतीपुळ्याच्या. आज क्राऊड जरा जास्तच आहे कारण आज संडे आहे ना, त्याच्यामुळं क्राऊड जरा जास्तच आहे. समुद्राला लाटा पण खूप जास्त जोराच्या आहेत पडले आणि हा जो व्ह्यू आहे छान व्ह्यू आहे बघा. यो समोर आता तुम्हाला काही शॉर्ट दाखवते, तुम्ही बघाच. गणपती बाप्पा मोरया. आपल्या पहिल्या ब्लॉगचा जो व्हिडिओ आहे मी इथेच एंड करतो आहे आणि आपला जो पुढचा प्रवास आहे मालवणसाठी, त्याचा मी व्हिडिओ आता शूट करणार आहे मालवणसाठी सेकंड ब्लॉगचा. ओके, तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत टचमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कदाचित मला असं वाटतं की आवाज तुम्हाला कदाचित येत नसेल कारण इथे व्हिडिओचा आणि समुद्राचा आवाजसुद्धा आणि हवेचा आवाजसुद्धा मिक्स होतो आहे. सो नॉईज जरा जास्त खूप येत असेल तर मला नक्की कळवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्या. ओके, थँक्यू, बाय बाय.